तर आता आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत वाटीभर दुधाची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं की आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. पण हे कसं करता येईल म्हणून तो चिंतेत पडला. त्याने प्रधानाला बोलवलं आणि म्हणाला, मला या देवळातल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरायचा आहे, पण हे आपण कसं करावं? ह्यावर प्रधानजी पण विचार करू लागले. आणि प्रधानांनी लगेच राजाला त्यावर उपाय सुचवला. राजाने लगेच त्याच्या शिपायांना बोलवले. राजा शिपायांना म्हणाला, तुम्ही लगेच गावभर दवंडी पिटवा. शिपाई लगेच गावात दवंडी पिटवण्यास गेले. दर सोमवारी गावातल्या सर्व लोकांनी दुधाचा वापर न करता, तसेच कोणालाही दूध प्यायला न देता सगळं दूध महादेवाच्या देवळात आणावं. राजाचा आदेश ऐकताच गावातील लोक सगळी घाबरून गेली. त्यांनी वासरांना दूध पाजलं नाही, मुलाबाळांना दूध दिलं नाही आणि घरात दूध ठेवलंच नाही. सगळं दूध त्यांनी महादेवाच्या देवळात आणलं. गावातल्या माणसांनी आणलेलं दूध त्यांनी ते गाभारात ओतलं, पण गाभारा भरला नाही. दुपारी एक म्हातारी बाई महादेवाच्या देवळात जायला निघाली. तिनं घरातलं सगळं काम आटपलं. मुलाबाळांना खायला दिलं, लेकी सुनांना हवं नको ते बघितलं, वासरांना दूध पाजलं. तिनं एका ताटामध्ये थोडंसं गंध, थोडी फुलं, 2 बेलाची पानं, 4 अक्षतांचे दाणे, 1 वाटीभर दूध असं घेऊन ती महादेवाच्या देवळात पोचली. तिने महादेवाला गंध, अक्षता, फुलं वाहिली आणि मनोभावे पूजा केली. आणि ती म्हणाली, जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण गाभारा भरला नाही. आता माझ्या वाटीभर दुधानं गाभारा तर भरणार नाही, पण हे मी तुला मनोभावे अर्पण करते. म्हातारी पूजा करून घरी परतली. आणि इकडे चमत्कार झाला. गाभारा दुधानं भरला. गुरुवानंही हे पाहिलं आणि तो ताबडतोब राजाला कळवायला गेला. पण त्यालाही कळेना की हे कसं झालं. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपायांना बसवलं, पण तरीही शोध लागेना. तिसऱ्या सोमवारी राजाच देवळात येऊन बसला आणि त्याच्या लक्षात आलं की म्हातारीने जेव्हा पूजा केली आणि दूध अर्पण केलं तेव्हा गाभारा लगेच भरला. राजानं म्हातारीचा हात धरला. म्हातारी खूप घाबरून गेली. राजा म्हातारीला म्हणाला, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही, फक्त मला हे जाणून घ्यायचंय की हा चमत्कार कसा घडला. म्हातारी राजाला म्हणाली, तुमच्या आदेशाप्रमाणे गावातल्या सर्व माणसांनी त्यांच्या घरातलं सगळं दूध इथे देवळात आणलं. त्यांनी मुलाबाळांना दूध दिलं नाही, वासरांना दूध पाजली नाहीत आणि त्यांचे सगळ्यांचे आत्मे तळतळले आणि म्हणून हा गाभारा भरला नाही. घरातील मुलाबाळांना दूध पाजावं, वासरांना दूध पाजावं, सगळ्यांना आनंदी ठेवावं, म्हणजे देवाचा गाभारा भरेल आणि देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. नंतर राजांनी शिपायांना बोलवले. शिपाई राजांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे पुन्हा दवंडी पिटवण्यास गेले.
गावातील सर्व लोकांनी मुलाबाळांना दूध देऊन, वासरांना दूध पाजून, मग सगळ्यांना तृप्त करून महादेवाच्या देवळात दूध द्यावं. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. गावातील सर्व लोकांनी मुलाबाळांना दूध पाजलं, वासरांना दूध पाजलं, घरातील सगळ्या मंडळींना संतुष्ट ठेवून मग उरलेलं दूध महादेवाच्या देवळात वाहिलं आणि चमत्कारच झाला. महादेवाच्या देवळातील गाभारा दुधानं भरला. राजाला खूप आनंद झाला. नंतर राजानं म्हातारीला बोलवलं आणि तिला बक्षीस दिलं. तर मुलांनो, गोष्टीचं तात्पर्य काय? सगळ्यांना संतुष्ट ठेवून जर मनोभावे पूजा केली तर देव प्रसन्न होतो. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब